नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहे कोल्हापूरमधील जे सवतकडा धबधबा आहे, जिथे एकाच ठिकाणी 7 धबधबे आहेत. तर हे पूर्ण सगळे 7 धबधबे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, सवतकडा धबधब्याला जाण्यासाठी इथून 2 एंट्री आहेत. तर आपण मेन रोडकडून आल्यानंतरची पहिल्या साईडला जी एंट्री आहे, म्हणजे जवळच जे गेट आहे, इथूनच आपण आत जाणार आहे. इकडून आतमध्ये गेल्यामुळं सागवन वगैरे सागवनाचं जंगल जे आहे ते अलीकडेच लागणार आहे आपल्याला. आता इथं आपल्याला तसं त्यांनी सांगितलं आहे. जवळच्या एका व्यक्तीला विचारल्यानंतर त्यांनी तेवढी माहिती दिली. तर इथं हे जे समोर जे बघताय ते तिकीट काउंटर आहे मित्रांनो. तर तिकीट काउंटरमधून प्रत्येकी 40 रुपये एवढं तिकीट आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर तिकीट वगैरे काढून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. हा जो समोर तुम्ही एक बोर्ड बघताय, त्या बोर्डवर प्रत्येक धबधबा किती अंतरावर आहे आणि इथून किती किलोमीटर आहे याची पूर्ण म्हणजे माहिती दिलेली आहे. 550 मीटर वगैरे जे आहे ते पहिले पॉईंट आहेत. म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटरच्या अंतरावरच सर्व पॉईंट आहेत मित्रांनो. असा जो रस्ता आहे मित्रांनो, ते समोर सागवन जंगल जे आहे ते पहिला पॉईंट आपल्याला लागणार आहे. तर तिथपर्यंतच असा रस्ता जातो. पर्यटकांची गर्दी तुम्ही बघू शकताय मित्रांनो. आम्ही सकाळच्या 9ला आल्यामुळे इतकी थोडीच गर्दी आहे. अजून गर्दी वाढणार आहे. आज 15 ऑगस्ट आहे. तर मित्रांनो, आता आपण सागवान जंगल जो आहे तो रस्त्यात जे आपल्याला ट्रेकिंग करताना लागतंय. जंगलात सगळीकडेच मित्रांनो सागवानाची झाडं आहेत भरपूर. पण इथं एक छोटंसं असं इथून जंगलातून छोटासा रस्ता केलेला आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही तुमचा पूल आहे. तर आता तुमचा पूल जो आहे तो आता एका पाठीमागे आपण जान पिक्चर मध्ये बघितलेलाच आहे. असं एक ॲडव्हेंचर पार्क जे आहे मित्रांनो, ते इथं बनवलेलं आहे. लहान मुलांना किंवा मोठ्यांना वगैरे खेळायचं असेल तर. छोटंसं ॲडव्हेंचर पार्क बनवलेलंच आहे पाठीमागं. तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. हे सगळं बघून झाल्यानंतर पुढं आता आपण जो धबधबे आहेत तिकडच्या साईडला निघालेलो आहे. तर अशा प्रकारे रेलिंग वगैरे आहेत सगळ्या साईडनं. तर धबधब्यावरून जाण्यासाठी असे आकर्षक असे वेगवेगळे टाईपचे पूल जे आहेत ते बनवलेले आहेत मित्रांनो. बघू शकता इकडच्या साईडला ज्यावेळेस पाऊस वगैरे कमी असतो तर तिकडच्या साईडनं जायला पण रस्ता आहे आणि यायला पण. आणि पुलावरून जायचं असेल तर अशा प्रकारे रस्ता आहे मित्रांनो. जे फलक आहेत सगळीकडं म्हणजे धबधब्याकडे जाण्यासाठी दिलेले आहेत. सवतकडा धबधबा जो आहे तो 450 मीटर आहे. तर आधी आपण सवतकडा धबधब्यावर जाऊन परत इथंच येऊन का नाही, परत हे बाकीचे जे 6 धबधबे आहेत तिकडे जाणार आहे. तर सवतकडा धबधब्याकडे आता आपण निघालेलो आहे. तर मित्रांनो, इथला जो मेन आकर्षण आहे सवतकडा धबधबा, तो आपल्याला समोर दिसतोय. तर आपण वरच्या साईडच्या पार्किंगवरून आलेलो नाही मित्रांनो. खालच्या साईडला जे पार्किंग आहे तिथं गाडी लावून आपण इकडे आलेलो आहे. त्याच्यामुळं सुरुवातीला आपण सवतकडा धबधबाचं म्हणजे सवतकडा धबधब्यालाच आपण डायरेक्ट आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे सगळे सिस्टीम केलेले आहे आणि पाणी पण दिसत आहे.
मित्रांनो पाठीमागच्या साईडला हा जो सवतकडा धबधबा आहे पूर्ण आता बघून झालेला आहे आपला. सवतकडा धबधबा वगैरे पूर्ण बघून झाल्यानंतर आपण दुसरे जे या ठिकाणी असणारे 6 धबधबे आहेत तर तिकडं आता आपण जाणार आहे मित्रांनो. तर बघू शकता हे असा कडा असल्यामुळं आता जो कडा असल्यामुळे या धबधब्यापाशी याला सवतकडा असं नाव पडलेलं आहे मित्रांनो. तर इकडच्या साईडला बघू शकता आता काही जास्त पाऊस वगैरे झाला नाही त्याच्यामुळं पाणी पण एवढं काही जास्त नाहीये मित्रांनो. तर खाली वगैरे लहान मुलं पण गेलेले आहेत. पाऊस एवढा पाणी एवढं खोल पण नाहीये मित्रांनो. सवतकडा जो मोठा धबधबा आहे तो बघून झाल्यानंतर मित्रांनो आपण ज्या रस्त्यानं त्या धबधब्याकडं गेलो होतो त्याच रस्त्यानं परत आपण आणि त्याच पायऱ्यानं परत आपण 550 मीटर असं माघार निघालेलो आहे. आणि तिथून पुढं आपण राईट मारून वरचे जे 6 धबधबे आहेत तर तिथं आपण जाणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडेलच, जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर अशा प्रकारे धबधब्याकडे जाणारा जो बोर्ड आपण पाठीमागच बघितला व्हिडिओमध्ये तर तिथंच आपण परत आलेलो आहे. आणि परत आपण मेन पॉईंटला जाऊन परत आपण दुसरे धबधबे एकाच लाईनमध्ये, बाकीचे जे 5 धबधबे आहेत मित्रांनो ते सर्व एकाच लाईनमध्ये आहेत. तर आपले जे पाठीमागचे आणि ह्या पण ट्रिपमध्ये जे कॉमेडी किंग आहेत तर हे आता आपल्याला कवट्या माकडाचा आवाज ह्याच पायऱ्यावर आणि हिथंच काढून दाखवणार आहेत. तर एका मिनिटात ओके. कवट्या मांकाची ती जेव्हा शिवपूर गावामध्ये होते का नाही त्याचा मागचा बॅकग्राऊंड कसा आहे तर ते ओरिजिनलला पण पिकअप पाडायला असा त्यांचा आवाज. आणि ह्या पायऱ्या उतरताना जे आनंद त्यांनी आपल्याला आता थोड्याच वेळापूर्वी दिलेला आहे तर त्याचं मनस्वी आभार आहे आपल्या यूट्यूब चॅनलकडून. थोडीशी कॉमेडी थोडीशी मस्ती करत मित्रांनो हा व्हिडिओ खूपच मोठा होत चालला आहे. तर या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो याच आपल्या यूट्यूब चॅनलवर उद्या अपलोड होईल. तोपर्यंत आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.